महिला प्रीमियर लीग 2026 ची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा रॉयल चॅलेंजर बेंगलोर म्हणजे आरसीबी टीमने जिंकलेली आहे। डब्ल्यूपीएल 2026 ची स्पर्धा जी नुकतीच पार पडली तिचा विजेता संघ ठरलेला आहे आरसीबी आणि त्याविषयी आपण परिपूर्ण माहिती पाहूया। लक्षात घ्या की महिला प्रीमियर लीग 2026 विजेता संघ कोणता आहे? आरसीबी रॉयल चॅलेंजर बेंगलुरू। हंगाम कितवा होता? हा हंगाम होता चौथा हंगाम होता म्हणजे डब्ल्यूपीएल महिला प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे 2023 पासून आणि हा चौथा हंगाम होता आणि चौथा हंगाम आरसीबीने जिंकलेला आहे। स्पर्धेचा कालावधी पहा 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत या स्पर्धा होत्या। अंतिम सामना बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदऱ्याला गुजरातमध्ये हा अंतिम सामना पार पडला। विजेता संघ आरसीबी आहे। आरसीबीने हे दुसरे विजेतेपद मिळवलेलं आहे। म्हणजे आतापर्यंत 4 हंगाम झाले, दोनदा मुंबई इंडियन्स आणि दोनदा आरसीबीनं हे सामना जिंकलेला आहे, म्हणजे हे लीग जिंकलेली आहे। प्लेयर ऑफ द मॅच स्मृती मंदना जिने शेवटच्या सामन्यामध्ये 87 धावा काढल्या दिल्ली कॅपिटल्स विरोधामध्ये। ऑरेंज कॅप कोणाला मिळाली पहा, स्मृती मंदनाला मिळाली 377 धावा। पर्पल कॅप कोणाला मिळाली? सर्वाधिक विकेट घ्यायला पर्पल कॅप मिळते आणि ती मिळाली सोफी डिवाइनला। 17 विकेट घेतल्या तिनं। गुजरात जायंट्स कोणती खेळते 165 धावांची भागीदारी कोण केली तर स्मृती मंदना आणि जॉर्जिया ओल यांनी केलेली आहे आणि ही डब्ल्यूपीएलच्या इतिहासामधली सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे। उपविजेता दिल्ली कॅपिटल ठरलेला आहे। दिल्ली कॅपिटल चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव त्याचा झालेला आहे। आता म्हणजे 4 कंटिन्यू दरवर्षी तोच फायनलमध्ये असतो, जसे डब्ल्यूपीएल सुरू झाली तशी 23, 24, 25, 26 फायनल जातो पण जिंकत नाही दिल्ली कॅपिटल। आरसीबीने आयपीएल आणि डब्ल्यूपीएल दोन्ही टायटल एकाच वेळी जिंकलेलं आहे, म्हणजे ह्या वर्षी पुरुषांनी पण जिंकलं आणि महिलांनी पण जिंकलेलं आहे, समजलं का, एक साथ। मग आता यावर अशा प्रकारचा आपला प्रश्न येऊ शकतो की महिला प्रीमियर लीग 2026 विजेता संघ कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे आपलं बंगळुरू। आरसीबीनं हे जिंकलेलं आहे। ही आपली माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच करंट अफेअरच्या रेग्युलर माहितीसाठी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।